नमस्कार मित्रांनो, आशा आहे की आपण या कथासंग्रहाला उत्तम प्रतिसाद देत आहात. त्याचप्रकारे या कथासंग्रहाला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा, ज्यामुळे या कथेचे प्रत्येक एपिसोड आपल्याला बघायला मिळतील. तर चला मग पाहूया शिवनेत्र बहिर्जी. ची उष्मा सह्याद्रीच्या गुंकवणाऱ्या वाऱ्यालाही धजावत नव्हती. ओढे तलाव आटू लागले होते. रानात दाट वृक्षांपेक्षा काटेरी झुडपांची गर्दी वाढली होती. काटेरी बावडीच्या लवदार फांद्या आता पूर्णपणे सुकल्या होत्या. या झुडपांच्या छायेत ससे कोरड्या तृणावर ताव मारत होते. अचानक त्यांच्या पालापाचोळ्यावरून कुणी धावत असल्याची चाहूल लागली. भीतीनं ते पटकन बिळात शिरले. एक लांडगा जीवावदा आकांता करत धावत येत होता. त्याच्या मागे एक मजबूत देहयष्टी असलेला 16-17 वर्षाचा मुलगा धावत होता. कमरेला 3-4 खंजीर लटकवले होते. डोक्यावर पिवळा फेटा बांधला होता. त्याच्या वस्तीतला सगळ्यात तरबेज शिकारी होता हा रामोश्याचा दौलतराव. एरवी सशांची आणि कोल्यांची शिकार करणारा दौलतराव आज केव्हापासून लांडग्याच्या मागे धावत होता. जंगलाच्या मुखापासून तो धावत जंगलाच्या बऱ्याच आत पोहोचला होता. आता तो तांबूस रंगाचा लांडगा धावता धावता अचानक समोरच्या ओंडक्यावर आदळला. तो लांडगा तोड सावरून पुन्हा धावणार इतक्यात दौलतरावाने एक उंच शिडेवरून हवेत उडी घेत मोठ्याने छातीपासून आवाज काढत उजव्या हातातील भाला वेगाने लांडग्याच्या दिशेने फिरकावला. दौलतरावाच्या भाल्याने लांडग्याच्या छातीचा वेध घेतला होता. लांडग्याच्या मुखातून फक्त एक आवाज फुटला. तो विवळत रक्ताच्या तारोड्यात जमिनीवर निश्चित पडला. मागच्या पायाने अजूनही उडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. पंखांच्या नखांनी जमीन ओरबाडत होता. मोठमोठ्याने सुस्कारे सोडत होता. परंतु अखेरीस त्यांची जीभ बाहेर आली आणि हृदयाचे स्पंदने थांबले. त्यांचे डोळे फाकले गेले होते. दौलतराव आता त्या लांडग्याजवळ पोचला. त्याच्या छातीतून भाला बाहेर काढला. भाल्याचे पाते जमिनीवर रुतवले आणि कमरेतून एक खंजीर काढले. त्या खंजीरीने लांडग्याची शेपटी कापली आणि ती कापलेली शेपटी एका दोरीला बांधली. त्या दोरीला आधीच काही शेपट्या बांधल्या होत्या. त्या शेपट्यांचे रक्त सुकले होते. त्यावरून त्या कालच्या शिकारीत मारलेल्या लांडग्यांच्या शेपट्या असाव्यात. दौलतरावाने शेपट्या बांधलेल्या दोरीला जानव्यासारखे खांद्यावरून बांधले होते. आता कापलेल्या शेपटीमधून गळणारे रक्त त्याचे धुसर आणि बंडी भिजवत होते. परंतु याकडे दौलतरावाचे अजिबात लक्ष नव्हते. त्याचा चेहरा अतिशय प्रसन्न होता. लांडग्याला मारून शेपट्या गोळ्या करण्यामागचा हेतू काय असावा? एका शिकाऱ्याला त्या शेपट्यांचे काय करायचे होते? एरवी टोळीने किंवा सवंगड्यांसोबत शिकारीला जाणारा दौलतराव एकटाच तेही जंगलाच्या मधोमध का आला असावा? दोरीला बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या मोजत दौलतराव पुटपुटला. 8. आज रानातली सगळीच लांडगी मारतो बघ. शिवबाराजांची इच्छा आहे ना, मग लांडग्यांचा जगायचा अधिकार नाहीच. माझा भाला आणि त्यांची छाती, माझी खंजीर आणि त्यांची शेपटी. राजे खूप खुश होतील माझ्यावर. पण अगदी समोर आल्यावर कसे काय दिसत असतील राजे? मी इतक्या जवळून कधी त्यांना पाहिलं नाही. त्यांचं नाव इतकं ऊर्जावान आहे, शिवाजी राजे भोसले. तर चेहरा कसा असेल? जेव्हा मी या शेपट्या त्यांना द्यायला जाऊन तेव्हा मी त्यांना नुसता बघत राहीन. त्यांच्यासमोर बोलतीच बंद होईल माझी. बोलता बोलता दौलतराव चेहरा अचानक पडला. जमिनीत रुजवलेला भाल्याचा काटा काढून पुन्हा भाल्याचे टोक जोरात जमिनीत खुपसले आणि पुटपुटला. मी रामोश्याचा मुलगा आहे. माझ्यासमोर येतील शिवबा? मला त्यांना नक्की भेटता येईल का? या प्रश्नाचे उत्तर दौलतराव निराश झाला होता. परंतु अचानक निश्चयी भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. त्याने वाकून जमिनीवर उजव्या पायाचा गुडघा टेकवला. जमिनीत बसलेल्या भाल्याच्या टोकाला काढले. माती जोडून त्यावर लागलेले रक्त नीट पुसले. भाल्याचे टोक डोळ्यासमोर आणत म्हणाला, राजे जात पाहत नाहीत, ते नक्की भेटतील. आणि हा भाला इतका पराक्रम करणार की राजांना मला भेटणं भाग पडेल. दौलतराव उठून उभा राहिला. सूर्याच्या उष्मेने क्षीण झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर शिवबांना राजांना भेटण्याच्या उत्साहाने पुन्हा टवटवी आली आणि तो पुन्हा रानात भटकू लागला. दऱ्या कपारी सगळ्या पालथ्या घातल्या. गळ्यात आणखी 2 लाटक्यांच्या शेपटांची जाळी होती. कोणत्याही क्षणी वाघासारखे हिंस्र पशूचा सामना होऊ शकतो या शक्यतेला न जुमानता तो भयानक जंगलात लांडग्याचा शोध घेत होता. सकाळपासून त्याला एकट्या दुपट्यांमध्ये फिरणारे लांडगे सापडले होते, परंतु तो आता पूर्ण फसला होता. तलावाच्या बाजूला लांडगे मिळतील म्हणून तो तलावाजवळ पोचला. त्याचा हा विचार कारगर ठरला होता.
समोर 20-22 लांडग्यांची टोळी उभी होती. दौलतरावाची नजर स्थिर झाली होती. आता किती मोठी दुर्घटना घडू शकते याचा आभास त्याला झाला होता. तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. तो पडून जाऊ शकत नव्हता, परंतु त्याने असे काही केले. लांडग्यांचा सामना करायचे त्याने निश्चित केले, परंतु कसा? गुरगुरणाऱ्या लांडग्यांची टोळी दौलतरावांच्या गळ्यातील शेपट्यांच्या रक्ताच्या गंधाने त्याच्याभोवती गोळा झाली होती. दौलतराव एका जागी स्तब्ध राहून उभ्या चोरट्या नजरेने लांडग्यांवर नजर फिरवत होता. काय करावं या विचाराने त्याचं मस्तिष्क गरगर फिरत होते. लांडगे पोरते त्याच्याकडे सरकत होते. त्यांनी दौलतरावाला गोलाकार वेढा दिला. आता काय करावं? काहीही केलं तरी हे हिंस्र लांडगे माझ्या शरीराचे लडके चोरणार. काही हालचाल केली तर हळूहळू पुढे येणारे लांडगे झडप घालतील. भातात बाला आहे. या बाल्यानं एका लांडग्याला मारू शकतो, परंतु इतरांचं काय? काहीतरी करावं लागेल. दौलतराव विचार करायची ही वेळ नाही. दौलतराव श्वास रोखून फुटफुटत होता. दौलतरावाने भरकटलेल्या गोंधळलेल्या मनाला सर्वप्रथम शांत केले. डोक्यातील विचारांच्या आवर्तनांचे संभ्रम थांबवले आणि समोरून हळूहळू गुरगुरत पुढे सरकणाऱ्या लांडग्याच्या जोडात डोळे घालून पाहू लागला. त्या समोरच्या लांडग्याचा गुदगुरण्याचा वेग चांगलाच वाढला होता. तो तोंड उघडत त्याचे टोकदार सुळे दाखवत होता. दौलतरावाने बाल्यावरील मूठ घट्ट केली. छातीत मोठ्याने हुंकार भरत त्याने हवेत उडी घेऊन बाल्याचे टोक त्या समोरील लांडग्याच्या पाठीत घुसवले. बाला त्या लांडग्याच्या पाठीत आरपार घुसला होता. लांडग्याला तसेच बाल्यात अटकवून दौलतरावाने वेगाने धावू लागला. त्याच्या मागे लांडग्याची टोळी सपासप अंतर कापत होती. दौलतरावाच्या पावलांचा वेग प्रचंड होता, परंतु लांडग्यापासून त्यांचे अंतर जास्त दूर नव्हते. समोर तलाव होता. तलाव दिसूनही न थांबता दौलतराव पाण्यात शिरला. पाल्यात अटकलेला लांडगा केव्हाचा मृत झाला होता. दौलतराव कमरेपर्यंत पाण्यात पोहोचला होता. लांडग्यांची टोळी गुरगुरत काठावरच थांबली. दौलतरावाने ओढून स्मित करत लांडग्याकडे पाहिले आणि फुटफुटला. युवांना पाहिल्याशिवाय मरणार नाही हा दौलतराव. काठावर थांबलेले लांडगे अचानक 2 पावले मागे हटले. लांडग्यांचे हे वर्तन पाहून दौलतराव काहीसा गोंधळला, परंतु त्याला क्षणात पाण्यात काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले. एक मोठी मगर त्याच्या मागून येत होती. दौलतरावाने प्रसंगावधानता साधून कमरेतील खंजीर काढली आणि भाल्यात अडकलेल्या लांडग्याची शेपटी कापून त्या लांडग्याच्या पार्थिवावर मगरीच्या तोंडाजवळ फेकले. मगरीने लांडग्याला जबड्यात पकडले. मग क्षणाचाही न विलंब करता दौलतरावाने हातातली खंजीर एका लांडग्याच्या दिशेने भिरकावली. ती खंजीर त्या लांडग्याच्या कपाळात घुसली. तो लांडगा किंचाळत जमिनीवर पडला आणि घसरत्या जागेवरून तलावात पाण्यात बुडाला. हे बघून इतर लांडगे आणखीनच चवताळले. त्याच्या गुरगुरण्याचा वेग आणखी वाढला. समोरून लांडग्यांनी रस्ता अडवला होता. मागे पाण्यात मगर होती. इकडे आड तिकडे विहीर अशी दौलतरावाची अवस्था झाली होती. पाण्यातल्या मगरीने काही क्षणात तो लांडगाही पस्त केला होता. ती आता दौलतरावाच्या दिशेने सरकत होती. त्याचा पाय मगर पकडणार इतक्यात दौलतरावाने बाला मगरीच्या डोक्यात घातला. बाला आरपार निघाला. मगर सरपटू लागली. ती पाण्यावर झपाझप पाय हलवत होती. तिच्या शेवटी तडफड होऊन पाण्यात उडत होते, परंतु ती तडफडतानाही थांबली. पाण्यात रक्ताचे ओले निर्माण झाले होते. दौलतरावाने मगरीच्या डोक्यात अडकवलेला बाला गोल फिरवून काढला. मगर पाण्याच्या वर येऊन उलटी होऊन तरंगू लागली. त्या मगरीकडे पाहून दौलतराव फुटफुटला. दौलतरावाने थोडा वेळ वाट पाहिली. मग पुन्हा त्या टोळीतील लांडगा त्या घसरत्या ठिकाणी आला. ती दौलतराव त्या कपाळाचा वेध घेत होता आणि लांडगा गरंगडत तलावाच्या पाण्यात येत होता. दौलतराव त्याची शेपटी कापून तलावातल्या मगरीसमोर त्याचे पार्थिव भिरकावत होता. असे करत त्याने त्या टोळीची 4-5 लांडगे आणखी संपवले. आता तलावाच्या काठी तलावातील सगळ्या मगरी येऊ लागल्या होत्या. हे जाणून दौलतरावाने तलावाच्या या काठाने पाण्यातून बाहेर न पडता दुसऱ्या काठावर पोहोचला. मध्येच ओट्याचं पाणी तलावाला येऊन भेटत असल्याने लांडग्यांची टोळी इकडच्या काठावर राहिली होती. 14-15 लांडग्यांच्या शेपट्या घेऊन सूर्याच्या झुकावानुसार दिशा ठरवत तो पश्चिम दिशेला जंगलाच्या बाहेर जाऊ लागला.
तो धावत होता आणि धावता धावता त्याच्या अंगावर दोरीत बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या उधळत होत्या. त्याच्याकडे पाहता तो मध्येच राजे खूप खुश होतील असे पुटपुटत चालत होता. अरे पोरा, तुमच्या या शिकारीच्या टोळीचं सगळं श्रेय तू एकटा घेणार आहेस का? लाल महाला बाहेर पहारेकरी दौलतरावला म्हणाला. दौलतरावाच्या खांद्यावर दोरीने बांधलेल्या 14-15 लांडग्याच्या शेपट्या होत्या. या शेपट्यांना सांभाळत त्याला एक रात्र उलटून गेली होती. रात्रभर आपल्या झोपडीत जागून सूर्योदयाची वाट पाहत त्याने त्या शेपट्या कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा मोजल्या होत्या. पाखरांचा किलबिलाट होता. स्नान करून दौलतरावाने लाल महालाची वाट धरली. इथे पोहोचेपर्यंत त्याने शिवबांच्या भेटीचे स्वप्न रंगवले होते. तरी जिजाऊ आणि शिवबांनी पुण्याच्या प्रगतीला बाधा उत्पन्न करणाऱ्या उच्छाद मांडवणाऱ्या लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी घोषणा केली होती. जो कोणी लांडग्यांना मारून त्याची शेपटी घेऊन येईल त्याला सुवर्णकडे बक्षीस म्हणून दिले जाईल. दौलतरावाला सुवर्णकड्याची अपेक्षा नव्हती. त्याला फक्त शिवबा राजांना जवळून पाहायचे होते. त्यांची शाबासकी मिळवायची होती. पाठीवर एक ताप पाहिजे होती. इतकी प्रामाणिक इच्छा वाढवून त्याने नकळत मोठा पराक्रम केला होता. शिकारी टोळी? दौलतरावाने गोंधळून विचारले. अरे, इतक्या शेपट्या कापून आणल्यास एखाद्याचे काम नाही हे. सुवर्णकडे सगळ्यांना मिळायला पाहिजे, पहारेकरी म्हणाला. पण का एकटाचं काम नाही हे? मी एकट्यानंच मारले तितके लांडगे. दौलतराव एक बोळी उंचावून म्हणाला. तू अशक्य आहे हे. पहारेकरी आश्चर्यचकित झाला होता. शक्य करून दाखवलं आहे, दौलतराव ठामपणे म्हणाला. हे बघ, लबाडी केलीस तर याद राख. आताच सांग, कोले कुत्रे तर नाही ना मारलं? दौलतरावाने मानेला झटका देत पहारेकऱ्याकडे रोखून पाहिले. त्या पहारेकऱ्याने दुसऱ्या पहारेकऱ्याकडे पाहिले. आज जाऊन जर तुझी लबाडी उघडीस आली, मोठी शिक्षा होईल. मी अजिबात लबाडी केली नाही. आता जास्त वेळ मला ताटकळत ठेवू नका. अधिक शिवबांच्या महालात प्रवेश करण्यासाठी मी खूप आतुर झालो आहे, दौलतराव म्हणाला. बरं, समोर जाऊन डाव्या बाजूला जा. तिथं राणोजी आप्पांना भेट. ते जिजाऊ साहेबांची भेट घालून देतील. पण जरा अदबीनं, पहारेकऱ्यानं सांगितले. अदबीबद्दल निश्चित राहा. मी माझ्या मंदिरात जातो आहे, दौलतराव म्हणाला. दौलतरावाचे वाक्य ऐकून पहारेकरी निश्चित झाले. त्यांनी दौलतरावाला महालात प्रवेश दिला. तो भव्य महाल दौलतरावाने पहिल्यांदाच पाहिला होता. तसा बऱ्याच वेळा तो महालासमोर येऊन लांबूनच शिवबांना पाहण्यात दिवस काढत असे. परंतु शिवबांना आता जवळून पाहू शकणार याचा अपार आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्याची नजर शिवबांना शोधत होती, परंतु शिवबा कुठेही दृष्टीस पडत नव्हते. त्यामुळे दौलतरावांना जरा हिरमोड झाला. इतक्याच राणोजी आप्पांनी त्याला हटकले. राणोजी आप्पा हे लाल महालातील सगळा कारभार पाहत असत. जिजाऊ साहेबांना कोणी भेटण्याआधी ते सखोल चौकशी करत असत. लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी सुभेदार दादोजी कोंडदेव यांनी राणोजींवर टाकली होती. काय रे, इतकी लांडगी मारलीस? राणोजींनी विचारले. होय, पण तुम्ही कोण? राणोजी आप्पा का? दौलतरावाने डगमगत विचारले. बरोबर, तू कसा ओळखतोस मला? बाहेर पहारेकऱ्यांनी सांगितले होते तुम्हाला भेटायला. ठीक, थोडा वेळ प्रतीक्षा कर. तुझं नाव गाव सगळं नीट सांग. जिजाऊ बाईसाहेब येतीलच थोड्या वेळात. तेव्हा त्यांच्या हातून बक्षीस घे, स्मित करत राणोजी म्हणाले. आणि शिवबा राजे? दौलतरावांचे मनातल्या प्रश्नाला वाचा फोडली. शिवबा नाही महालात, राणोजी म्हणाले. मग राहू द्या, मी येतो उद्या. दौलतरावांनी जाण्यासाठी पाठ ओढवली. हो, लांडग्याच्या शेपट्यांना दर्प सुटेल. आज घेऊन जा तुझं बक्षीस. चांगले 2-3 सुवर्णकडे मिळतील तुला, राणोजी म्हणाले. मी आज पुन्हा शिकार करतो आणि उद्या परत शेपट्या घेऊन येतो. दौलतराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो वळून निघाला. थांब. स्त्रीच्या आवाजातले शब्द त्याच्या कानावर पडले. दौलतरावाने वळून पाहिले. तो निशब्दच उभा होता. त्याच्यासमोर साक्षात जिजाऊ बाईसाहेब होत्या. त्या पाहून दौलतरावाने पटकन कमरेतून वाकून लावून नमस्कार केला. वागताना खांद्यावरील शेपट्या बांधलेली दोरी जमिनीवर पडली. गोंधळून त्याने त्या छोट्या नजरेने शेपट्या उचलल्या. तो बांबावला होता. ज्यांना तो देवी समान मानत होत्या त्या जिजाऊ बाईसाहेब त्याच्यासमोर उभ्या होत्या. हात जोडून स्मित करत तो म्हणाला. माँसाहेब, मी उद्या येतो. अरे, तुझे बक्षीस तर घेऊन जा. इतक्या लहान वयात तू इतके लांडगे मारतेस. उत्कृष्ट शिकारी दिसतोस.
जिजाऊंनी राणोजी आप्पांकडे मान वळवली. आप्पा, या मुलाला 4 सुवर्णकडे आणि 20 नाणी द्या. जिजाऊ म्हणाल्या, क्षमा असावी मासाहेब, पण मी उद्या येईन तेव्हाच द्या बक्षीस. अडखळत दौलतराव म्हणाला, का काही कारण? जिजाऊ आश्चर्यचकित होऊन विचारले. मला शिवबांच्या हातून बक्षीस स्वीकारायचे होते. तो आनंद आयुष्यात एकदा जरी मिळाला तरी जीवनाचे सार्थक होईल, दौलतराव म्हणाला. दौलतरावाचे शब्द ऐकून जिजाऊंच्या चेहऱ्यावर स्मित उमलले. बरं, आज आमच्याकडून बक्षीस स्वीकारा आणि उद्या शिवबांकडून. दौलतरावाने स्मित करत मानेने होकार दिला. जिजाऊंनी त्याला पुढे येण्यास सांगितले. दौलतराव हळूच पावले उचलत जिजाऊंच्या समोर आला. एका सेवकाने बक्षिसांचे ताट पुढे केले. इतके लांडगे तू एकट्यानेच मारलेस? जो प्रश्न सगळ्यांच्या मनात होता तो जिजाऊंना पडला. होय, खरं तर मी बक्षिसांसाठी नाही तर शिवबाला बघण्यासाठी शिकार केली. दौलतरावांचे शिवणप्रती इतके आतोनात स्नेह पाहून त्याही भारावल्या होत्या. त्यांनी हात पुढे केला. दौलतरावांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. दौलतरावाला आश्चर्याचा धक्का बसला. तो पटकन म्हणाला, मासाहेब, मी झोपडीत राहतो, उच्च जातीचा नाही. तुम्ही मला स्पर्श करत आहात? अगदी शांतपणे स्मित करत जिजाऊंनी त्याला उत्तर दिले. आम्हास मासाहेब म्हणतोस आणि असल्या जातीपातीच्या गोष्टी करतोस? आम्हास जसे शिवबा तसाच तू. या मावळ प्रांतातली सर्व मुले आम्हा शिवबांसारखी आहेत. जिजाऊंच्या बोलण्याने दौलतरावाचे मन भरून आले. त्याच्या डोळ्यात बाहुल्यांवर टचकन पाणी साचले होते. ते डोळे लपवत म्हणाला, मासाहेब, आम्हाला जन्म देणारी आई हे जग सोडून निघून गेली, पण ती खंत आता राहिली नाही. तुमच्या रूपात आज माझी आई परत मिळाली. जिजाऊंनी एक नजर दौलतरावावरून फिरवली. जे स्वप्न त्यांनी शिवबांना दाखवले होते त्या स्वप्नांना भागीदार दौलतराव सुद्धा होऊ शकतो हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी त्याला विचारले, नाव काय तुझे? दौलतराव, हे घे तुझे बक्षीस. त्यांनी दौलतरावाला 4 सुवर्णकडे आणि 20 नाणी दिली. दौलतरावाने कमरेतून लावून जिजाऊंना पुन्हा नमस्कार केला आणि तो जाऊ लागला. तेव्हा जिजाऊंनी त्याला पुन्हा एकदा थांबवत त्या म्हणाल्या, थांब दौलतराव, तुला शिवबांना भेटायचे आहे ना? होय, क्षणाचाही विलंब न करता दौलतराव म्हणाला. पण नुसते भेटायचे नाही तर रोज त्यांच्यासोबत खेळायचे सुद्धा, जिजाऊ म्हणाल्या. दौलतरावाच्या आनंदाला सीमाच उरली नाही. त्यांचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा खुलला होता. तो म्हणाला, हे तर माझं भाग्यच आहे मासाहेब. जा, जवळच रानात शिवबा खेळत आहेत, आम्ही पाठवले आहेत म्हणून सांग. स्मित करत जिजाऊ म्हणाल्या. दौलतरावाने जिजाऊबाईंना पुन्हा नमस्कार केला आणि आनंदाच्या भरात धावतच निघाला. त्याचा उतावळेपणा लाल महालात सगळ्यांना कौतुक वाटत होते. जिजाऊंची नजर मात्र दौलतरावावर गेला त्या दिशेने खिळली होती. जणू दौलतराव हा त्यांना मोठे रत्न मिळाल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. हवेत एक कुलांट उडी घेत शिवबांनी तानाजीवर वार केला. तानाजीनेही तितक्याच चपळतेने शिवबांचा वार गडाजवळ झेलला. प्रहार कळत होते. तानाजी चपळतेने तलवारीवर झेलत होता. शिवबांच्या तलवारीचा एक प्रहार तानाजीने जाणून बुजून चुकवला आणि किंचित शरीर बाजूला केले. शिवबांची तलवार जमिनीवर दगडावर आदळली. दगड आणि तलवारीचा घर्षणाचा आवाज झाला. त्या घर्षणातून ठिणग्या उधळल्या. शिवबांनी ओढून तलवार फिरवली. इतक्यात तानाजीने प्रहार केला होता. शिवबांनी तो तलवारीवर झेललाच. तानाजीने दोन्ही हातांनी एक तलवार पकडत पूर्ण ताकदीनिशी प्रहार सुरू ठेवले होते. शिवबा तानाजींना सुसू आवाज करत आदळणारी तलवार त्याच्या भोवती चेलत होते. शिवबांनीही आता तलवार दोन्ही हातात पकडली होती. तलवार एका हातात असती तर आक्रमक झालेल्या तानाजीने 2-3 फटक्यात शिवबांची तलवार जमिनीवर पाडली असती. काही वेळात तानाजीने तलवारीचा वेग मंदावला. मग शिवबांनी तलवार फिरवली आणि तलवारीचा एक फटका तानाजीने पकडलेल्या तलवारीच्या मुठीजवळ मारला. तानाजीच्या हाताला चांगलाच दणका भरला होता. तानाजीचे मूठ सैल झाली. ती पुन्हा घट्ट करणार इतक्यात शिवबांच्या तलवारीने जोरदार प्रहार केला. तानाजींची तलवार जमिनीवर पडली. जमलेल्या सगळ्या सवंगड्यांनी टाळ्या पेटल्या. वा शिवबाराजे, कान्होजी जाधव म्हणाला. तानाजी दादा, कुराकातून वाळवा. हसत सूर्याजी मालुसरे म्हणाला. अरे ताना, तू काहीही करून पण शिवबांना हरवू शकत नव्हता.
आबाजी म्हणाला, नाही, आज तानाजींनी आम्हास हरवलेच असते. निराश झालेल्या तानाजींच्या कानावर शिवबांचे सकारात्मक शब्द पडले. तानाजीने वळून शिवबांकडे पाहिले. आम्ही हारण्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, पण तानाजी एक चूक केलीस, शिवबा म्हणाले. काय चूक शिवबाराजे? तानाजीने स्वतःच्या तलवारीचा नजर फिरवून विचारले. जसा संयम राखला होता तसाच अजून राखायला हवा होता. आम्ही संयम राखला म्हणून तुम्ही आक्रमक आहात. शक्ती घालवली. शेवटपर्यंत झुंजायचे असेल तर बुद्धी आणि शक्ती यांचा अचूक वापर करायचा असतो. ताना, आपल्या मोठी तलवार नाही. तानाजी, स्वराज्याची जबाबदारी असणार आहे, म्हणून स्वराज्यात आपल्या मुठीला खूप महत्त्व प्राप्त होते. ती दिल्ली पळता कामा नये. शत्रू लढण्यासाठी पुन्हा संधी देत नाही. आपली तलवार जमिनीवर पडल्यास आपली मान दादावेगळी होणार इतकी निश्चित. जर आपण संयम ठेवला तर, शिवबा म्हणाले. तुमचे म्हणणे पट्टे आहे शिवबाराजे. मी संयम सोडायला नको होता. यापुढे कधीही चूक माझ्या हातून होणार नाही. स्वराज्यासाठी लढताना तर नाहीच नाही. तानाजी म्हणाला. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, शिवबासाठी तुमचे बलिदान दिल्याचे कधीही उभे राहणार नाही. आपले जीव देऊन काही नाही तर शत्रूचा जीवन आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे आहे, राजे म्हणाले. शिवबांच्या प्रेरणादायी शब्दांनी सगळ्यांची छाती उंचावली होती. ही 8-10 मुले होती, पण एकापेक्षा एक सरस होती. अगदी पारख करून हिरे निवडावे तसे शिवबांनी स्वराज्याचे कांदे निवडले होते. कोणी धनुर्विद्येत पारंगत, कोणी दांडपट्टा चालवण्यात माहीर, तर कोणी भाला फेकण्यात तरबेज. तसे शिवबांनी सर्वांना सगळ्या विद्या शिकवणे बंधनकारक केले होते. आजपर्यंत शिवबांनी जे काही शिकले होते, सर्व काही त्यांच्या सहकाऱ्यांना ते शिकवत होते. ते त्यांना प्रोत्साहित करत होते. लहानपणापासून एक विलक्षण बुद्धी शिवबांना लाभली होती. त्यातल्या अलौकिक गुणांपैकी एक असलेल्या नेतृत्व गुणाने मावळातील मुले संघटित होत होती. शिवबा मुलांना नीट पारखून परीक्षा घेऊन आपल्यासोबत घेत होते. त्यांचे ध्येय त्यांच्या डोळ्यापुढे होते. स्वराज्याचे हे ध्येय हे तर एक स्वप्न होते, ज्याला शिवबा व जिजाऊंनी ध्येयगत परावर्तित केले होते. पित्यासारख्या कोण्या शासकाच्या मक्तेदारी करणे शिवबांना भविष्यात सहज शक्य झाले असते, परंतु त्याने काही साध्य होणार नाही हे सरदार शिवाजीराजेही जाणून होते. त्यांनी निजामशाहीची चाकरी केली होती आणि आदिलशाहीची सुद्धा. हे शासक एकाच धर्माला जास्त महत्त्व देतात, या जमिनीवर हजारो वर्षापासून राहणाऱ्या लोकांना त्रास देतात, हे शिवाजीराजांना जिव्हारी लागत होती. त्यांच्या मनाची घालमेल एका जिजाऊंना सांगितली होती आणि तेव्हापासून स्वराज्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली होती. शिवबा, मी तलवारबाजी शिकलो, भाला फेकणे शिकलो, पण मला दांडपट्टा चालवणं काही जमत नाही, विश्वनाथजी म्हणाला. शिकवीन. आणि दांडपट्टा काय विश्वनाथजी? तुम्ही जी गोष्ट चालू शकता ती आमच्यापैकी कोणी उत्कृष्ट चालू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे कुंचला, छान चित्रे काढता, शिवबा म्हणाले. विश्वनाथजी एक उत्कृष्ट चित्रकार होता. पित्याचा वारसा त्याच्या अंगगुणात उतरला होता, पण लढताना त्याच्या चित्रकलेला काय लाभ होणार हे सगळ्यांना विचार करण्यास भाग पाडले होते. स्वराज्यासाठी तो कुंचला कसा उपयोगात येईल, त्यापेक्षा दांडपट्टा तर 4 मुंडकी तरी उडवीन, विश्वनाथजी म्हणाला. अशी कोणतीही कला नाही विश्वनाथजी उपयोगात नाही. आपल्याला हव्या असलेल्या किल्ल्यांची नीट पाहणी करून त्याची संपूर्ण चित्र रेखाटू शकता, नकाशे बनवू शकता आणि तुमच्या या कलेमुळे आपल्याला किल्ल्यांचे अचूक ज्ञान मिळेल. परिणामी जेव्हा लढू तेव्हा आपल्या सैन्याची नासाडी होण्यापासून वाचवू शकतात. विश्वनाथ, तू ढाल हो स्वराज्याची, तानाजी आनंदाने म्हणाला. नक्कीच, पण शत्रूच्या किल्ल्यात जाऊन जशीच्या तशी माहिती कशी मिळवायची